आज जर रंगमंचावर थोडीशी नजर टाकली तर समोर आम्हाला पुरुषांपेक्षा महिला जास्त येऊन बसलेल्या दिसतात. पुरुषांपेक्षा पुढे येऊन बसण्याची ताकद या महिलांना जर कोणी दिली असेल आणि ती संविधानानं दिली असेल तर ते नाव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जेव्हा या भारतात मनूचा कायदा होता तेव्हा ह्या स्त्रीला पतीच्या मरणानंतर सती जावं लागत होतं, पण आज ह्या स्त्रीच्या आयुष्यात सोन्याचे वारे वाहू लागले. आणि म्हणून मला असं वाटतं जेव्हा या भारतात होता मनूचा कायदा तेव्हा ही स्त्री जात होती सती, पण घटना काय लिहिली माझ्या भीमानं, आज ही स्त्री बनली या देशाची राष्ट्रपती, या देशाची राष्ट्रपती. आज ही स्त्री जेव्हा आपल्या घरी येते, माहेरात येते, जयंतीच्या निमित्ताने येते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असलेला आनंद, मनात असलेला आनंद हा काही औरच असतो. पूर्वीच्या काळी जात्याने दळण दळलं जायचं आणि त्यावेळेला आपल्या समयात एक बाई जेव्हा दळण दळत होती, ते दळण दळत असताना बाबासाहेबांच्या परिश्रमानं त्या जात्यामध्ये फक्त गहू दळले गेले नाहीत, धान्य दळलं गेले नाही, तर इथली जातीवादी व्यवस्था दळली गेली आणि म्हणून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ताटामध्ये सोन्याची भाकरी येऊ शकली. एकदा जोरदार टाळ्या त्या सोन्याच्या दिवसांसाठी आणि खास हे गीत तुम्हा सगळ्या महिला वर्गांसाठी. घर घर के बाई जातो